नमस्कार मित्रांनो, अनेक जणांना फंगल इन्फेक्शन नायट्याचा त्रास प्रचंड सतावताना दिसतो. संध्याकाळी ऑफिसवरून घरी आलो आपण आणि कपडे काढले की ज्या ठिकाणी ते फंगल इन्फेक्शन झालेलं असतं त्या ठिकाणी भयंकर अशी खाज चालू होते. काही केला खाज ती थांबत नाही. अनेक जणांना रात्रीची सुद्धा खाज जी आहे ती परेशान करत असते. त्या खाजेमुळे झोप लागत नाही. काहींना काम चालू असतं ऑफिसमध्ये किंवा कुठेही काम चालू असतानासुद्धा खाज येत राहते. तर हा फंगल इन्फेक्शनचा त्रास किंवा नायट्याचा त्रास हा कशा पद्धतीने आपण संपूर्ण बरा करू शकतो, आयुर्वेदाने याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने आपण मात करू शकतो याबद्दल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याआधी हे फंगल इन्फेक्शन बऱ्याचशा लोकांचं का बरं होत नाही आहे. अनेक जण म्हणतात की डॉक्टर हा जो काही नायट्याचा त्रास झाला आहे, आम्हाला जी काही खाज आमच्या अंगाला येते आहे त्यासाठी आम्ही वेगवेगळी क्रीम लावतो, वेगवेगळ्या आम्ही गोळ्या घेतो. जोपर्यंत आपण औषध घेतो आहोत, गोळ्या घेतो आहोत तोपर्यंत खाज कमी राहते आणि जसं आपण औषध थांबवतो आहोत तशी ती खाज पुन्हा यायला लागते. तर हे जे काही चक्र आहे ते कशा पद्धतीने आपलं थांबू शकतं. मुळात हा फंगल इन्फेक्शनचा त्रास बरा का होत नाही ना त्याचीसुद्धा कारणं आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि आयुर्वेदाने याच्यावर आपल्याला कशा पद्धतीने चिकित्सा ट्रीटमेंट देता येते हा सुद्धा भाग आपण थोडक्यात बघणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, ज्या लोकांना हा त्रास आहे, फंगल इन्फेक्शन नायट्याचा त्रास आहे, त्याने हा व्हिडिओ जो आहे तो संपूर्णपणे बघावा. बघा, आता हे फंगल इन्फेक्शन म्हणजे काय. हा एक प्रकारचा संसर्गजन्य रोग आहे. एक प्रकारे एक फंगाय, एक बुरशीजन्य हा एक आजार असतो. ते फंगाय जे असतात ते आपल्या त्वचेवर इन्वेड करतात, त्वचेच्या ठिकाणी येतात, इन्फेक्शन करतात आणि आपल्याला हा त्रास होतो. आता ज्या ठिकाणची त्वचा ही प्रभावित झालेली असेल त्याप्रमाणे त्याचं नाव हे ठरलेलं असतं. म्हणजे समजा डोक्यामध्ये जर आपल्याला फंगल इन्फेक्शन झालं तर काय होतं, त्या ठिकाणी कोंडा व्हायला लागतो आणि खाज यायला लागतं. तर त्याला टिनिया पेडिस म्हणतात. जर आपल्याला छातीवर किंवा बगलेमध्ये जर फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्या ठिकाणी त्याला म्हणतात टिनिया कार्पोरिस. जर ते शिबलर टाईप फंगल इन्फेक्शन असेल तर त्याला म्हणतात टिनिया वर्सिकॉलर. जर आपल्याला प्रायव्हेट पार्टच्या आजूबाजूला फंगल इन्फेक्शन झालेलं असेल तर त्याला म्हणतात टिनिया टोरिस. आणि जर नखामध्ये सुद्धा मित्रांनो फंगल इन्फेक्शन होतं आणि नखामध्ये झालेलं असेल तर त्याला म्हणतात टिनिया पेडिस. असं वेगवेगळ्या ठिकाणी ज्या ठिकाणी हा जो काही फंगाय आहे तो ग्रो होतो त्या ठिकाणी आपल्याला ते इन्फेक्शन होतं. लक्षणं काय आहेत त्याची, तर त्या ठिकाणी असा गोलाकार असा चट्टा निर्माण होतो आणि लाल लाल असा बारीक पुरळ येतो आणि भयंकर खाज अशी त्या ठिकाणी येत राहते. संध्याकाळच्या वेळी, रात्रीच्या वेळी, कामावरून आल्यानंतर, रात्री झोपेत, कामावर असताना कधीही खाज जी आहे ती परेशान करते आणि खाजून थोडंसं म्हणजे जोपर्यंत ती खाज शमन होत नाही तोपर्यंत मनुष्य हा खाजवत राहतो. तर यासाठी काही कारणं आपण आता बघूया की का असं होतं, हे का बरं होत नाही. त्यातलं पहिली गोष्ट आहे ती म्हणजे सेल्फ मेडिकेशन. हो मित्रांनो, हे जे फंगल इन्फेक्शन वाढण्याचं कारण जे आहे, तुमच्या शरीरात जे काही झालेलं आहे, बरं होत नाही आहे, त्याचं कारण हे पहिलं असू शकतं ते म्हणजे सेल्फ मेडिकेशन. सेल्फ मेडिकेशन म्हणजे काय की आपल्याला जेव्हा असं इन्फेक्शन होतं कुठेही काखेत, जांघेत, त्यावेळी आपण काय करतो की मेडिकल स्टोअरमध्ये जातो, त्याला सांगतो की बाबा मला काहीतरी एखादं क्रीम दे, मलम दे की त्याने माझी खाज जी आहे ती कमी होईल. तर तो जो काही मेडिकलवाला जो असतो तो शक्यतो जे मलम देतो त्याच्यामध्ये स्टिरॉइड्स असतात आणि या स्टिरॉइड्समुळे होतं काय, 1-2 दिवस तर खाज जी आहे ती चांगली बरी वाटते, कमी होते, म्हणजे ते लावल्यानंतर लगेच फरक पडतो. परंतु 3ऱ्या-4थ्या दिवशी पुन्हा जसं तुम्ही ते क्रीम लावायचं बंद करता तसं ती खाज जी आहे ती पुन्हा यायला लागते. आणि दुसरी काय गोष्ट होते की ह्या स्टिरॉइड्समुळे हे इन्फेक्शन जे आहे ते आतून वाढायला लागतं. तर हा एक भाग लक्षात घ्यायला हवा की सेल्फ मेडिकेशन जे आहे ते हे फंगल इन्फेक्शनमध्ये अनेक जण करतात आणि त्यातल्या काही केसेसमध्ये मग त्यामुळे ते फंगल इन्फेक्शन पूर्ण बरं व्हायला त्रास देतं. तर सेल्फ मेडिकेशन मित्रांनो करू नका. जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर आयुर्वेदिक वैद्यांना, आयुर्वेदिक डॉक्टरांना भेटून त्याची योग्य ती चिकित्सा करून घ्या. दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे ट्रीटमेंटमध्ये इरेग्युलॅरिटी असणे. बरेच जण मी पाहतो फंगल इन्फेक्शनचे पेशंट्स आपल्याकडे येतात तर ते पूर्ण त्या इन्फेक्शनचा कोर्स जो आहे तो करत नाहीत. थोडे दिवस करतात, बरं वाटलं की त्यांना असं वाटतं की आता ते बरं झालं आहे तर ह्यासाठी कशाला औषध घ्यायला हवी असा विचार केला जातो आणि त्यामुळे तो कोर्स जो आहे तो पूर्ण होत नाही. साधारणपणे 3 ते 4 महिने, जर समजा जुनं फंगल इन्फेक्शन असेल तर किमान 3 ते 4 महिने यासाठी औषध जे आहे ते घेणं आवश्यक असतं. यामुळे इरेग्युलॅरिटी म्हणजे ट्रीटमेंट प्रॉपर न घेणं हे सुद्धा हे इन्फेक्शन न बरं होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ते म्हणजे पथ्याचं पालन न करणं.
बघा मित्रांनो, आपल्याला कोणतंही इन्फेक्शन झालेलं असेल ना आणि ते बरं होत नसेल तर त्याच्यामध्ये 2 महत्त्वाची कारणं आहेत. आयुर्वेदानुसार आपण त्याला म्हणू शकतो की तुमच्या शरीरामध्ये ना आधीच दोष जे आहेत ते वाढलेले आहेत आणि त्यामुळे ते दोष तुमच्या शरीरातला जो काही इन्फेक्शन झालेला आहे त्या भागाला बरं व्हायला देत नाही. हा एक भाग येतो. म्हणजे शरीरामध्ये दोष तुमच्या आधीपासूनच अधिक वाढलेले आहेत आणि त्यात भरीसभर म्हणजे इन्फेक्शन नवीन तुम्हाला झालेलं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय, तुमची इम्युनिटी कमी आहे. जे काही इन्फेक्शन जे काही तयार झालेलं आहे तुमच्या शरीरामध्ये ते इन्फेक्शनला फाईट करण्याची जी काही रोगप्रतिकारशक्ती किंवा व्याधी क्षमत्व शरीरामध्ये असायला हवं ते व्याधी क्षमत्व कुठे ना कुठेतरी कमी पडतं. आता असं का होतं, म्हणजे हे दोष का वाढतात किंवा ही इम्युनिटी का कमी होते, तर याचंसुद्धा कारण आपल्याकडेच आहे मित्रांनो. बरेच जण आपण बघतो की एकच गोष्ट खातात. म्हणजे त्यांना असे अनेक जण मी पाहतो की जे भाज्या खात नाहीत. असे काही लोक असतात की काही लोकांना असं असतं तिखट खाण्याची सवय असते, अधिक तिखट खातात. किंवा असे लोक असतात की जे भरपूर चहा पितात, वारंवार चहा पिणं चालू असतं. तर ह्या ज्या चुकीच्या गोष्टी आपण करत असतो, नॉनव्हेज अधिक प्रमाणामध्ये खाणं, फास्ट फूड अधिक प्रमाणामध्ये खाणं, ह्या सगळ्या गोष्टी केल्यामुळे काय होतं, आपल्या शरीरामध्ये टॉक्सिन्स आहेत ना ते तयार व्हायला लागतात. आपल्या शरीरामध्ये दोष जे आहेत ते जमायला लागतात आणि त्यामुळे मग आपल्याला कोणताही आजार जरी झाला ना तरी तो आजार जो आहे ना तो पूर्ण बरा होण्यासाठी फार आपल्याला प्रयत्न करावे लागतात किंवा ते कठीण होऊन जातं. दुसरी गोष्ट म्हणजे इम्युनिटी कमी असण्याचं कारण म्हणजे आपला व्यायाम नसतो, आपली झोप बरोबर नसते, आपला आहार जो असतो तो योग्य पौष्टिक असा आहार आपल्याला घ्यायला हवा, वेळच्या वेळी आपण जेवण करायला हवं. ह्या गोष्टी कुठे ना कुठे आपल्याकडून होत नाहीत आणि त्यामुळे हळूहळू आपल्या शरीराची इम्युनिटी जी आहे तीसुद्धा कुठे ना कुठे कमी व्हायला लागते. त्यामुळे मित्रांनो, फंगल इन्फेक्शन जर तुम्हाला लवकर बरं करून घ्यायचं असेल तर शरीरातले जे काही टॉक्सिन तुमच्या ऑलरेडी जमलेले आहेत, दोष जमलेले आहेत, त्यांना बाहेर काढून टाकणं ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्यासाठी आयुर्वेदामध्ये विरेचन नावाची एक प्रक्रिया असते. शरीरामधले दोष टॉक्सिन्स जे आहेत ते पोटामध्ये एकत्र आणून जुलाबावाटे बाहेर काढणं याला आयुर्वेदामध्ये विरेचन असं म्हटलं जातं. तर ज्या लोकांचं फंगल इन्फेक्शन बरं होत नाही आहे त्यांनी अधूनमधून आयुर्वेदिक डॉक्टरांच्या सल्ल्याने विरेचन करून शरीराचं डिटॉक्सिफिकेशन करणं ही एक महत्त्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारची काही औषधंसुद्धा सेवन केली गेली पाहिजेत की ज्याने त्यांच्या शरीराची इम्युनिटी जी आहे ती वाढेल, शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढेल, त्यामुळे त्या इन्फेक्शनला फाईट करण्याची शक्ती शरीरामध्ये तयार होईल. चौथं महत्त्वाचं कारण आहे ते म्हणजे आपला घाम जर जास्त येत असेल तर त्यामुळे सुद्धा आपलं फंगल इन्फेक्शन जे आहे किंवा जो नायट्याचा त्रास आहे ना तो बरा होण्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम येतो. बघा, घाम जास्त येतो त्यामुळे काय होतं, आपले कपडे जे आहेत ते ओले राहतात आणि ह्या ओल्या कपड्यांमध्ये हा जो काही स्पीशीज आहे, फंगस आहे, तो वारंवार तयार होत राहतो. तर यासाठी आपला घाम जो आहे तो सुद्धा आपल्याला कमी येईल अशा पद्धतीने काही औषधं किंवा काही लेप असतात आयुर्वेदामध्ये, काही पावडर असतात, त्याचा लेप पण आपण शरीराला लावला तर घाम कमी होतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे उष्णता शरीरात जास्त असेल तर आपल्याला घाम येत असतो. तर अशावेळी शरीरातली उष्णता कमी करणारी आयुर्वेदिक औषधंसुद्धा घेणं हे फार आवश्यक आहे. कपड्यांबाबतसुद्धा एक महत्त्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगेन की कपडे जे आहेत, जर तुम्हाला फंगल इन्फेक्शन होत आहे तर हे कपडे तुम्ही कॉटनचे कपडे म्हणजे घाम आहे किंवा ओलावा जो आहे तो शोषून घेणारे असे कपडे आहेत ते तुम्ही घालायला हवेत. सिंथेटिक कपडे काय करतात की आपला घाम जो आहे तो शोषत नाहीत, आपल्याच त्याच ठिकाणी राहून जातो आणि मग त्या ठिकाणी शरीरावर ओलावा राहिल्यामुळे त्या ठिकाणी जी काही फंगस आहे त्याची ग्रोथ जी आहे ती होत राहते. तसंच अनेक जण घाम येऊ नये म्हणून डिओड्रंट किंवा काही पावडर वगैरे वापरतात. बघा, आता होतं काय की आपला घाम हा यायलासुद्धा हवा. जर तो घाम येणं तुम्ही बंद केलं किंवा त्याला अडथळा निर्माण केला तर तोच घाम आपल्या आतमध्ये जमूनसुद्धा आपल्या शरीराची दोषदृष्टी तयार करतो, आपल्या स्वेदवह स्रोतसाला खराब करतो आणि त्यामुळे सुद्धा आपलं हे इन्फेक्शन जे आहे ते बरं व्हायला प्रॉब्लेम येतो. तर जेव्हा तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल ना त्यावेळी तुम्ही आयुर्वेदिक काही पावडर आहेत, जसं की सारिवा चूर्ण आहे, चंदनाची पावडर आहे, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या पावडर ज्या आहेत त्या आयुर्वेदिक वैद्यांच्या सल्ल्याने तुम्ही लावायला हव्यात, जेणेकरून तो घाम जो आहे तो तुमचा शोषेल. आणि शिवाय कपडेसुद्धा तुम्हाला चेंज करायला हवेत. जसे ओले होतील कपडे तसे तुम्हाला शक्यतो बदलायला हवेत, जेणेकरून ते इन्फेक्शन जे आहे ते त्या ठिकाणी तयार होणार नाही. पावसाळ्याच्या दिवसामध्ये कपडे ओले राहिले आणि ते आपण जर घातले ना तर त्यामुळे सुद्धा फंगल इन्फेक्शन जे आहे ते होऊ शकतं. आणि फंगल इन्फेक्शन ज्यांना आहे त्यांनीसुद्धा ही काळजी घ्यायला हवी की ओले कपडे जे आहेत ते घालायला नको. आता पावसाळ्यात कसे कपडे लवकर सुकत नाही, पण शक्यतो पंख्याखाली तुम्ही ठेवा किंवा इस्त्रीचा वापर करा आणि ते कपडे आहेत ते चांगले सुकवा आणि ते घाला. 1-2 जोड पण तुम्ही ठेवू शकता बॅगेमध्ये की संध्याकाळी समजा दुपारी घाम जास्त आला, कपडे ओले झाले, तुम्ही चेंजसुद्धा त्या ठिकाणी करू शकता.
तर ही एक काळजी, ही एक टिप मी तुम्हाला नक्कीच या ठिकाणी देईन. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जर तुम्हाला हा रिंगवर्मचा त्रास होत असेल, फंगल इन्फेक्शनचा त्रास होत असेल, तर तुम्ही तुमच्या आहाराकडे सुद्धा लक्ष देणं आवश्यक आहे. ताजं अन्न सेवन करणं आवश्यक आहे. तिखट मसालेदार पदार्थ, बाहेरचे पदार्थ, त्यानंतर नॉनव्हेज अधिक प्रमाणामध्ये खाणं काही दिवस तुम्हाला टाळायला हवं. हिरव्या भाज्या आहेत, फळं आहेत, याचं सेवन जे आहे ते तुम्हाला अधिकाधिक करायला हवं. त्यानंतर तुमच्या शरीरामध्ये दोष कोणते वाढलेले आहेत, म्हणजे बघा, जर समजा त्या ठिकाणी लालसरपणा असेल आणि खाज भरपूर येत असेल ना, तर त्या ठिकाणचं ते इन्फेक्शन जे आहे ना, त्याच्यामध्ये पित्ताधिक्य जास्त असतं, रक्तदृष्टी जास्त असते. मग अशा वेळी उष्णता कमी करणारं औषध दिल्याने ते फंगल इन्फेक्शन जे आहे ते लवकर बरं होतं. ज्या ठिकाणी फंगल इन्फेक्शन हे जुनं झालेलं असतं, जाड झालेलं असतं, काळसर झालेलं असतं आणि त्या ठिकाणी सफेद असं बारीक असे त्वचेचे पापुद्रे निघतात, अशी कंडिशन जी असते ना, ती कफ वातच फंगल इन्फेक्शन झालेलं असतं. मग अशावेळी त्याप्रमाणे कफ आणि वात कमी करणारी औषधं आयुर्वेदिक घेतली गेली की हे फंगल इन्फेक्शन लवकर कमी होताना दिसतं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना, ते आयुर्वेदिक डॉक्टर बघतात. आयुर्वेदिक डॉक्टर तुम्हाला कुठे फंगल इन्फेक्शन झालेलं आहे, कधीपासून आहे, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी कशा आहेत, तुमच्या शरीरामध्ये कोणते दोष वाढलेले आहेत, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग त्याप्रमाणे तुम्हाला सल्ला दिला जातो, औषध दिलं जातं. वाटल्यास विरेचन, मगाशी मी म्हणालो ना की विरेचन नावाचं पंचकर्म, ते करून घेतलं जातं. आणि अशा पद्धतीने जर आपण चिकित्सा घेतली, काळजी घेतली, आपलं पर्सनल हायजीन, स्वच्छता चांगली मेंटेन ठेवली, कपड्यांचा योग्य वापर जर आपण केला, झोप चांगली घेतली, तर निश्चितच हे जे काही वारंवार होणारं फंगल इन्फेक्शन आहे ते निश्चितच संपूर्ण मित्रांनो बरं होऊ शकतं. तुम्हाला सुद्धा जर फंगल इन्फेक्शन असेल, नायट्याचा त्रास होत असेल, बरं होत नसेल, तुम्ही बरीचशी ट्रीटमेंट घेतली आहे तरीही फायदा होत नसेल आणि तुम्हाला प्रॉपर आयुर्वेदिक ट्रीटमेंट त्याची करून घ्यायची असेल, पूर्ण बरं करून घ्यायचं असेल, तर तुम्ही आम्हालासुद्धा संपर्क करू शकता. आमचा नंबर बघा खाली तुम्हाला दिसतो आहे, या नंबरवर तुम्ही संपर्क करा. दवाखान्यामध्ये तुम्ही येऊ शकता. आमचा दवाखाना जो आहे तो मुंबईजवळ मीरा रोड या ठिकाणी आहे. जर समजा तुम्हाला दवाखान्यामध्ये येणं शक्य नाही आहे, लांब राहता तुम्ही, तर फंगल इन्फेक्शन जे आहे ते टेलिमेडिसिन किंवा ऑनलाईन कन्सल्टेशनच्या माध्यमातून सुद्धा आपण त्याची ट्रीटमेंट करू शकतो. म्हणजे काय आहे, समजा तुम्ही, आता मी मुंबईमध्ये आहे पण तुम्ही पुण्यामध्ये राहता, कोल्हापूरला राहता किंवा दूर राहता, येऊ शकत नाही क्लिनिकला, तर अशावेळी तुम्ही तुमचं जे काही फंगल इन्फेक्शन झालेलं आहे ज्या ठिकाणी, त्याचा फोटो जो आहे तो आम्हाला व्हॉट्सॲप करू शकता. तो फोटो पाठवल्यानंतर मग जी काही आमची कन्सल्टिंग फी आहे ती भरल्यानंतर आपण डिटेलमध्ये बोलू शकतो. तुमचा डाएट काय आहे, तुमचा व्यवसाय काय आहे, तुमचं हायजीन कशा पद्धतीने आहे, तुम्ही आधी कोणती ट्रीटमेंट घेतलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी बघून मग त्याप्रमाणे आपण एक ट्रीटमेंट प्रोटोकॉल, एक प्रॉपर ट्रीटमेंट जी आहे ती तुमच्यासाठी आपण ठरवू शकतो. आणि त्याप्रमाणे जर आपण गेलो तर निश्चितच तुमचं जे काही इन्फेक्शन जे आहे ते चांगल्या पद्धतीने मित्रांनो कंट्रोलमध्ये येऊ शकतं. तर नक्कीच संपर्क करा मित्रांनो आणि तुमचं जे काही फंगल इन्फेक्शन तुम्हाला वारंवार त्रास देत आहे ते संपूर्ण मित्रांनो बरं करून घ्या. मित्रांनो, सोमवार ते शुक्रवार रात्री 9:15 वाजता आपण लाईव्ह सेशन्ससुद्धा घेत असतो आणि या लाईव्ह सेशनच्या माध्यमातून वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करतो. तसंच तुम्ही प्रश्नसुद्धा लाईव्ह चॅटच्या माध्यमातून विचारूसुद्धा शकता. त्यामुळे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशनच्या बेल आयकनला दाबा. त्यामुळे काय होईल की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आमचे लाईव्ह सेशनसुद्धा तुम्ही जे रोज सोमवार ते शुक्रवार होत आहेत ते तुम्हाला अटेंड करता येतील. तर आता इथेच थांबतो मित्रांनो. पुन्हा एकदा आपल्यासाठी एखादा असाच माहितीपूर्ण विषय घेऊन येईन. तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद.